खूप छान येते कारण मी नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे आणि उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। त्यातच शिवसेना शाखा रघुनाथनगर व जीवननगर यांच्या माध्यमातून आहे प्रभागातील महिलांसाठी मोदक बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आताच आपण पाहतोय की सुंदर अशा प्रकारचे मोदक या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की संपूर्ण शिवसेना शाखा रघुनाथनगर असेल तसेच माजी नगरसेविका मिनल मुकुंद संखे असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आहे हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की प्रभागातील महिला उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे त्या म्हणजे त्यांच्याबद्दल काही शंका नाही की त्यांनी कुठून साच्या करून बनवल्या म्हणजे घरीच बनवले असेल याच्यात काय म्हणजे हे नाही आहे। नक्कीच आपण पाहिलं तर प्रभागातील महिलांनी सुंदर अशा प्रकारे मोदक बनवलेले आहेत आणि हेच जे मोदक आहेत ते आता गणपती बाप्पासमोर नैवेद्य म्हणून ठेवण्यात येणार आहे। आपण पाहतोय की स्वतः माजी नगरसेविका मिनल मुकुंद संखे तसेच शिवसेना शाखा रघुनाथनगर यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की प्रभागातील महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेला पाहायला मिळत आहे आणि आताच शिवसेना शाखा रघुनाथनगर बाप्पासमोर आहे। ह्या संपूर्ण मोदकाचा नैवेद्य आहे हा ठेवण्यात येणार आहे। आपण पाहतोय बाप्पाच्या चरणाशी त्याच्यामुळे त्यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की हा नंबर कुणाला द्यायचा। नक्कीच आपण पाहतोय की प्रशिक्षक आहेत ते मोदक खाऊन त्यांना बक्षीस देणार आहेत आणि आपण पाहतोय की काही हरकत नाहीये। त्याच्यामुळे फक्त त्यांच्याकडून जी ही सेवा घडली ना मोदकांच्या रूपाने तीच मोठी सेवा आहे, याच्यात त्यांना धन्यता मिळणार आहे, त्याच्याबद्दल काही संशय नाहीये। आपल्या सार्वजनिक उत्सव मंडळाचा हा 57 वर्ष मोठ्या नक्कीच आपण पाहिलं तर महिलांनी सुंदर अशा प्रकारे मोदक या ठिकाणी बनवलेले आहेत। आपण पाहतोय की समोर 101 मोदकांचा नैवेद्य आहे या ठिकाणी एका महिलेने केलेला आहे आणि हा आता रघुनाथनगर येथील शिवसेना शाखेतील बाप्पासमोर नैवेद्य म्हणून ठेवणार आहे। मोदक हा चव करण्यासाठी मिळालेला आहे। मी काय स्पर्धक नाही, मी फक्त चव करून बघतो किती छान झालाय तो। कुणाचा आहे? मंजिरी आपतरे यांचं आहे। नक्कीच आपण बघतोय की प्रशिक्षक आहेत हे मोदक खाऊन बघतायत आणि त्यानुसार जे स्पर्धेमध्ये ज्या महिला सहभागी होतात त्यांना त्या प्रकारे नंबर वाईज पारितोषिके या ठिकाणी देण्यात येणार आहे। आपण पाहतोय की संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन आहे हे शिवसेना शाखा रघुनाथनगर व जीवननगर तसेच माजी नगरसेविका मिनल मुकुंद संखे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आहे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय हो छान दिसणे असणे आणि चव सुंदर असणे म्हणजे चव सुद्धा हे म्हणते पुरण त्यांनी खरं सुगरणीच आहेत ना। नक्कीच आपण पाहतोय की सुंदर अशा प्रकारे चविष्ट असतील असे गणपती बाप्पासाठी मोदक या ठिकाणी प्रभागातील महिलांनी बनवलेले आहेत आणि आपण पाहतोय की प्रशिक्षक आहेत हे स्वतः त्या ठिकाणी खाऊन बघत नंबर वाईज असेल हे महिलांना पारितोषिके या ठिकाणी देण्यात येत आहेत। आपण पाहतोय की महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। नक्कीच आपण बघितलं तर जे प्रशिक्षक आहेत तसेच माजी नगरसेविका
मिनल मुकुंद संके यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं जे आहे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आता स्वतः प्रशिक्षक आहेत हे स्वतः मोदक खाऊन या ठिकाणी महिलांना नंबर वाईज पारितोषिक देण्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण या सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम या आपल्या शाखेसमोरील पटांगणात आयोजित करतोच. तसेच त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा ही जी मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि उद्या आणि परवा आपल्या नगरातील लहान मुला मुलींच्या खेळांच्या स्पर्धा असणार आहे, चित्रकला स्पर्धा असणार आहे. तरी त्याच्यासाठी सुद्धा सर्व मुलांनी नावं द्यायची आहेत. उद्या सकाळी येऊन सगळ्यांनी नावं द्यायची आहेत. चित्रकला स्पर्धा आणि खेळांच्या स्पर्धा असणार आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोदक स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आताच आपण पाहतोय की सुंदर अशा प्रकारे प्रभागातील महिलांनी या ठिकाणी बाप्पासाठी आहे सुंदर असा मोदकांचा नैवेद्य या ठिकाणी आपल्याला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता त्याचंच जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून मोदक खाऊन या ठिकाणी त्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. मोदक हा बाप्पांचा प्रसाद आहे, तो सर्वांसाठी मिळणार आहे. तेव्हा कोणी जोपर्यंत प्रसाद खात नाही मोदकांचा तोपर्यंत कोणी आपापल्या घरी जाऊ नये. आपण पाहिलं तर सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा रघुनाथनगर व जीवननगर यांच्या माध्यमातून तसेच मिनल मुकुंद संखे यांच्या सहकार्याने या संपूर्ण स्पर्धेचं आहे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय की त्याचेच आता पारितोषिक आहे हे महिलांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात प्रभागातील महिला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं या आपल्या नगरामध्ये ही मोदक स्पर्धेचं आयोजन आपल्या सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा रघुनाथनगर आणि आपल्या माजी नगरसेविका मिनल संखे मॅडम यांच्या वतीने ही आयोजित करण्यात आलेली आहे. दरवर्षी आपला हाच प्रयत्न असतो की आपल्याच नगरातील महिला असतील त्यांना त्यांच्या कला गुणांना कुठेतरी वाव मिळावा, त्यांची जी कला आहे ती या आपल्या नगरामध्ये सर्वांच्या समोर यावी हाच उद्देश ठेवून आपण ही स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे आयोजित करतो. कधी मग आरतीचं असतं, गेल्या वर्षी आपली आरतीचं असतं, म्हणजे नवरात्रीमध्ये मला आरतीची स्पर्धा घेतलेली. असं म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक उत्सवामध्ये आपली ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. कारण आपल्याला वेळ कमत अचानक मॅडमने म्हणाले की मला मोदक स्पर्धा ठेवायची आहे आणि लगेचच हा मेसेज नगरातील महिलांपर्यंत पोहोचवला आणि या महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मराठे आपल्या ज्या परीक्षक मॅडम आहेत स्वाती जाधव यांनी मराठे परीक्षक करून झालेला आहे. त्यांनी तो निर्णय त्यांच्या मनात ठेवलेला आहे, तो लपून ठेवलेला आहे. तो लवकरच तुमच्या समोर येणार, काही घाबरायचं कारण नाही, कारण ते आपल्याच मॅडम आहेत, सर्वांसाठी आहेत, याची काही चिंता नाहीये. पण आपण ते स्पर्धक विजेते जाहीर करण्याच्या अगोदर आपण या उपस्थित असलेल्या परीक्षक स्वाती जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपल्या सार्वजनिक उत्सव मंडळ आणि रघुनाथनगर जीवननगर शिवसेना शाखेच्या वतीने परीक्षक असलेले स्वाती जाधव यांचा या ठिकाणी आपण शाल
पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतायत आपल्या स्थानिक नगरसेविका मिनल संखे मॅडम. तसेच एक छोटीशी भेट सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव हे या ठिकाणी स्वागत करतायत, सन्मान करतायत. त्यांच्याकडून अपेक्षा आहे की अशाच स्पर्धा आमच्याकडे लाभो आणि ते आम्हाला परीक्षक म्हणून प्रत्येक वेळी लाभो. हेच आपण गणपती बाप्पाच्या चरणी करतो प्रार्थना. यानंतर उपस्थित असलेल्या त्यांच्या सहकारी राणी पोळ यांचं सुद्धा या ठिकाणी शाल देऊन सन्मान करण्यात येत आहे. राणी पोळ मॅडम यांचा या ठिकाणी आपल्या मॅडम मिनल संखे मॅडम सन्मान करताना एक छोटीशी भेट देतात. त्यांनी आवर्जून वेळ काढून या ठिकाणी आपल्या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेचं परीक्षण केलं. दादा खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचं सहकार्य असंच लाभू द्या. आमचं तुमच्यावरती प्रेम हे असणारच आहे या स्पर्धेपोटी. आता मला वाटतं आपण निकाल जाहीर करावा का, कारण महिला पण बऱ्याच वेळ आपण पाहिलं तर आम्हाला हा स्पर्धेचा निकाल समजतोय आणि कोणाचा नंबर येतोय. तर मी नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी सार्वजनिक उत्सव मंडळ रघुनाथ नगर तसेच जीवननगर शिवसेना शाखेच्या माध्यमातून तसेच मिनल मुकुंद संखे यांच्या सहकार्याने या मोदक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आपल्यासोबत सौ माजी नगरसेविका मिनल मुकुंद संखे आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार. मॅडम काय सांगाल, या ठिकाणी महिलांसाठी मोदक बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं, काय सांगाल? सार्वजनिक उत्सव रघुनाथ नगर जीवननगर खरं ते हे आजचे वर्ष आहेत ते 57वा वर्ष आहे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांनीही चालू केलेले आमचं हा गणपती उत्सव आहे. आणि या गणपती उत्सवाच्या माध्यमातून पूर्ण रघुनाथ नगर असेल, जीवननगर असेल, एकदम आनंदी वातावरणाने हा उत्सव साजरा करतो. खरं महिलांना पण सहभाग होण्यासाठी आम्ही विविध स्पर्धा करत असतो. थोड्या दिवसानेच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे, त्याचीही तयारी आमची चालू आहे. पण आजचा हा असा आहे की महिलांच्या हातामध्ये एक कला असते आणि ती कला आपण एक परीक्षेच्या माध्यमातून ही कला आज आपण सादर करतो की प्रत्येकाला वाटतं मी खूप छान जेवण बनवते, खूप छान मोदक बनवते. पण जेव्हा आपण ही स्पर्धा ठेवल्यानंतरही समजतं की महिलांमध्ये किती कला आहे आणि खरंच त्या कलेमध्ये त्यांना एक प्रोत्साहन करणं हे आमचं रघुनाथ नगर जीवननगर नेहमी सोबतच असतं. आणि एक स्थानिक मी नागरिक म्हणून किंवा स्थानिक नगरसेविका म्हणून नेहमी या मंडळाला सपोर्ट करत असते, कारण हा मंडळ हा रघुनाथ नगर जीवननगर एक आपला परिवार आहे आणि परिवारामध्ये सहभागी होणं हा जास्ती मला आनंद वाटते. खरं तर आजचे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव साहेब यांचेही मनापासून मी आभार मानते की आजचं हे पहिलं वर्ष त्यांचं अध्यक्षाचं आहे. खरं तर त्यांनी ही सुरुवात केली आहे की मंडळ कशा पद्धतीने चालवायचं, सार्वजनिक उत्सव कशा पद्धतीने कार्यक्रम आपण सादर करायचे. खरं तर त्यांचा आता हा नवीन सुरुवात आहे. तर मला असं वाटतं गणपती बाप्पा चरणी मी प्रार्थना करते की त्यांना असेच उत्सव साजरे करण्याची ताकद देव, शक्ती देव आणि बाकीचे रघुनाथ नगर जीवननगरचे जे पदाधिकारी आहेत त्यांचाही याच्यात सहभागी होतं. कार्यक्रम करायचं म्हणजे एकट्याने होत नाही, त्याच्यामध्ये सगळ्या परिवाराचा सहभाग लागतो. आणि हे पूर्ण आमचे सगळे मंडळी, हे पूर्ण पदाधिकारी आहे, रवींद्र कवळे असतील, अजय पाटील असतील, प्रफुल्ल सावंत आहे आणि असेच पदाधिकारी आमच्यामध्ये सहभाग होतं. गेली 4 ते 5 वर्ष अभिजित जाधव यांनी चांगल्या प्रकारे उत्सव साजरा केला आणि आता म्हणतात की कुणाला तरी सगळ्यांना शिकण्यासाठी आपण म्हणतात की उत्सवात जबाबदारी घ्यावी, तसं प्रवीण जाधव यांना त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि हा खरं म्हणजे त्यांचं अध्यक्षाचं पहिलं वर्ष आहे. मला असं वाटतं ते चांगल्या पद्धतीने हाताळतील आणि सगळ्या मी महिलांना ज्यांनी सहभाग घेतला या मोदक स्पर्धेमध्ये त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईल. शेवटी ही स्पर्धा असते आणि स्पर्धेमध्ये कोणतरी जिंकतं, पण मी असं म्हणेल की सगळ्यात जिंकलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी धन्यवाद बोलते आणि त्यांचे आभार मानते.
नक्कीच या स्पर्धेचे प्रशिक्षक देखील आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल, कशा प्रकारे मोदक आहेत या प्रभागातील महिलांनी केलेले आहेत? खूप सुंदर बनवलेले, दिसायला पण सुंदर आहेत, चवीलाही छान रुचकर आहेत, अगदी स्वादिष्ट आहेत. आणि मला तरी वाटतं की सगळ्यांनी मेहनत घेऊन केले, कारण मी जेव्हा स्वतः ऑर्डर घेत असते तेव्हा मला माहिती आहे 2 ते 3 दिवस काय तयारी करावी लागते. ते मोदक सारण बनवण्यापासून तर उकड घेऊन ते घराघरात व्यवस्थित पोचतायत का, ही पण जबाबदारी असते. आणि खरंच आपल्या सगळ्या महिलांमध्ये ना एक आपण म्हणतो ना स्त्री शक्ती असते, तर सगळ्यांमध्ये आहे. आपण काय कधी कमी समजू नका, आपल्या कलागुणांना वाव द्या. आणि ताईंनी मला इथे बोलवलं, स्टेजवर दिलं, तर प्रत्येकाला असं मनात ठेवा की आपल्याला अशी संधी मिळाली पाहिजे. आणि ताई इतकी छान व्यासपीठ मिळवून देत आहेत, तर खरंच सगळ्यांना मला थोडा प्रश्न पडलाच होता की कोणाला नंबर द्यायचा आणि काय, पण सगळ्यांचे स्पर्धा असल्यामुळे थोडंसं मनावर दडपण आलेलंच आहे. तरी जे आहे ते स्वीकारावं. आणि मला इथे ताई बोलवलं, मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझी बाप्पाचरणी ही सेवा स्वीकारून घ्या. मॅडम, काय सांगाल, आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव आहेत. सर, काय सांगाल, या ठिकाणी नेहमीप्रमाणे विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आणि आत्ताच प्रभागातील महिलांनी उत्तम अशा प्रकारचे मोदक बनवलेले आहेत, काय सांगाल? आमच्या मंडळाचं, शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 57 वर्ष आहे. आमच्या मंडळातील असंख्य पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी आम्ही 57वं वर्ष मोठ्या जोशात साजरं करतोय. हे मंडळ साजरं करत असताना आम्ही प्रतिवर्षी असंख्य सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील सर्व लहान थोर मंडळींना आपल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही प्रोत्साहन देत असतो. आजची ही मोदक स्पर्धा जी आहे ती आमच्या नगरसेविका माननीय मिनल संखे मॅडम यांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी घ्यायचं ठरवलं. आमच्या प्रभागामध्ये असंख्य महिला ह्या अक्षरशः म्हणजे चांगल्या पद्धतीच्या सुगरणी आहेत आणि त्यांच्या पाककलेला वाव मिळावा म्हणून आजच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेची बक्षिसं सुद्धा मॅडमनी 1 ते 5 या क्रमांकाची स्वतः स्पॉन्सर केलेली आहे, त्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे. या मंडळाकरता ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मी आभार मानेन, तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानेन. आणि उद्यापासून विसर्जनापर्यंत अजूनही काही उपक्रम आहेत, त्याच्यात आपण वेळोवेळी सर्वजण सहभागी व्हाल ही अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर शिवसेना शाखा रघुनाथनगर व जीवननगर तसेच माजी नगरसेविका मिनल मुकुंद संखे यांच्या सहकार्याने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे या ठिकाणी प्रभागामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि त्याचंच पारितोषिक आहे हे 5 नंबराप्रमाणे या ठिकाणी प्रभागातील महिलांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता आपण या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे वळतो. स्वाती जाधव मॅडम यांनी अत्यंत काटेकोरपणे काही दडपण न ठेवता, त्यांनी म्हणाल्या दडपण, पण शेवटी त्यांना दडपण खाली हा निर्णय घ्यावाच लागतो आणि तो निर्णय सर्वांना मान्य असावा. काही हरकत नाही, ही स्पर्धा असते, हार जीत असते, कोण हारतो जिंकतो, त्याच्यामुळे कोणी नाराज होऊ नका. सगळे जिंकलेत. अभिजित वरती, अभिजित जाधव बाबा दा बस हा स्पर्धेचा निकाल माझ्या हाती आलाय. जाहीर करताना मला आनंद होत आहे की आपल्याच नगरातील या सगळ्या 5 महिला आहेत आणि त्यांच्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो. ते 5 जे विजेते आहेत त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो मी या ठिकाणी. आता मी सर्वप्रथम 5वा क्रमांक आलेला आहे. 5 मध्ये आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा अशी 5 बक्षिसं जाहीर केलेली होती. त्यातील 5वा क्रमांक आलेला आहे तृप्ती पाटील.
यांनी पान मोदक बनवलेला आहे. म्हणजे आपण पानाचा विडा जो खातो त्याचे सगळं साहित्य वापरून हा मोदक बनवलेला आहे. हा जे आपण मुखवास म्हणून जेवणानंतर पान वापरतो, या पानांचा वापर करून अगदी मी तो खाल्ला सुद्धा आणि अगदी पानासारखाच लागला तो. बरोबर? हो हो. अभिनंदन अभिनंदन. यानंतर चौथा क्रमांक आलेला आहे मंजिरी आतकरे. नक्कीच नक्कीच हे जे वेगवेगळ्या प्रकारे मोदक आलेले कोणी घरी घेऊन जाणार नाही, ते आपल्यालाच खायला मिळणार आहे. चौथा क्रमांक मंजिरी आतकरे. हे टार्गेट एक मिनिट परीक्षेमध्ये काटेकोरपणे त्या जे हा मोदक जो बनवलाय त्याचं व्यवस्थितपणे विश्लेषण विचारतायत की बाबा तुम्ही मॅडम कशा प्रकारे मोदक केलेत, काय सांगा? कशा प्रकारे हा मोदक बनवलाय? मी हातानेच बनवलेले आहेत आणि फक्त माझी थीम आहे की तिरंगा, आपली जी झेंड्याची थीम आहे ती, प्लस गणपतीचा एक मोदक मी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक इसेन्स म्हणून एक यूज केलेला. हा, व्हॅनिला इसेन्स. हा, थोडासा केक असं ऍक्च्युली काही सांगता येत नाही, पण खूप छान वाटतंय मला. तिसरा क्रमांक आलेला आहे. कोणी ओळखू शकेल का? तिसरा क्रमांक पहिला तर जाऊ द्या. तिसरा क्रमांक काय वाजवा कोण असेल? सुन साहेबा सुन. सुन साहेबा सुन म्हणजे तुम्ही समजून गेला असेल. सुन साहेबा सुन, प्यार की धून मोदक की गुण. सुन साहेबा सुन मोदक के गुण. प्राची पाटील. त्या मंजुळा पाटील बसले ते सुनबाई आहेत म्हणून म्हणलं सुनबाई. सुन साहेबा सुन मोदक के गुण. मॅडम बस चला मॅडम. मला मान मिळाला. मी आणतो टाक. अभिनंदन. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक ओळखू शकेल कोणी? कोण आहे का इकडे? कोणी ओळखू शकेल? मी सांगतो. सुषमा भगत. सुषमा भगत आला मोदक बनवत.
यांचं खूप खूप अभिनंदन. दुसरा क्रमांक आलेले आहेत. जिंकले आहेत सुषमा भगत, दुसरा क्रमांक. सगळे बसतील बघत कसे बनवले मोदक. आज या रात्री आजच्या या स्पर्धेच्या विजेते असणार आहेत. ओळखा कोणी आहे का इकडे मागे पुढे मध्ये मध्ये कोणी नाहीये. एक मी गाणं गुणगुणतो. छोटस एक गाणं आहे. प्रथम क्रमांक 1. रेशमाच्या रेगानी मोठ्या सर्वांचं तोंड गोड केलं र, बापांनी आशीर्वाद दिला र. या रेशमा निवतकर. नक्कीच आपण बघितलं तर प्रभागातील रेश्मा यांचा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार. मॅडम, काय सांगाल, या ठिकाणी 101 मोदक आहेत, त्यांचा कसे बनवले आहात आणि काय वैशिष्ट्य आहेत आणि पहिला क्रमांक आलाय, काय भावना आहेत? सर्वप्रथम मी गणपती बाप्पाचे आभार मानते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता मी सांगते माझे मोदकांबद्दल. मी ऍक्च्युली इकडे पारंपरिक ते आधुनिक अशी जोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामाणिक प्रयत्न होता तो. ऍक्च्युली ह्याच्यातले जे 21 फ्लेवरचे जे मोदक आहेत त्याच्यासाठी मोल्ड हा मी विकत घेतलेला होता आणि बाकीचे जे मोदक आहेत त्याच्यासाठी साचा वापरलेला होता. पण त्यालाच पारंपरिक जोड ही मला द्यायची होती, म्हणून मग मी ते उकडीचे आणि तळणीचे असे मोदक केले, जेणेकरून कसे ज्यांना मोदक करता येत नाही ते साच्याचा वापर करूनही बाप्पासाठी मोदक करू शकतात, किंवा जे पारंपरिक आपली पद्धत आहे ती पण मला कंटिन्यू ठेवायचीच होती आणि ते जतन करण्याचा मी नक्की प्रयत्न केलाय प्रामाणिक. पहिला क्रमांक आलेला आहे, काय एकंदरीत भावना आहे? बाप्पासाठी मी एकच गाणं म्हणेन. मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे, मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे, तुझ्या 12 नावांचे स्तोत्र रोज व्हावे, तुझ्या 12 नावांचे स्तोत्र रोज व्हावे. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच रेश्मा निवतकर यांचा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आहे पहिला क्रमांक आलेला आहे. आणि आपण पाहतोय की सर, काय सांगाल, स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी सहभागी आहेत आणि आताच त्यांचा पहिला क्रमांक आलेला आहे, काय भावना आहे एकंदरीत? आपलं आता जे आपलं मंडळ आहे गणपती बाप्पाला आपल्या आता 57 वर्षाचे होत आले आहेत. तर आता आपले पारंपरिक काही ना काय आपलं चालू असतं. आमचे पहिले अध्यक्ष 10 वर्ष अभिजित जाधव होते, त्यांनी खूप चांगला गणपती नवरात्रामध्ये चांगला लोकांना अशा स्पर्धा ठेवून चांगलं योगदान दिलेलं आहे. आता आमचे नवीन अध्यक्ष आहेत जे आमचे प्रवेश जाधव, हेही त्याप्रमाणे काम करतात आणि आमच्या नगरसेविका सगळ्या आमच्या प्रत्येक रघुनाथ नगरच्या हितामध्ये त्यांचा सहभाग असतो. आणि आम्ही रघुनाथ नगर म्हणून आम्ही सगळे एकत्र येतो, शाखा म्हणून आम्ही सगळे एकत्र येतो, आपली माणसं म्हणून आम्ही सगळे एकत्र येतो. बाकी आमच्या कुठल्याही सदस्याच्या मनात किंवा इतर काही आमच्या माणसाच्या मनात असं काही मध्ये येत नाही का. आम्ही लोकांसाठी काम करतो, लोकांसाठी आम्ही स्पर्धा ठेवतो, लोक आमची खूप खुश असतात. आणि आम्हाला सगळ्या नगरसेविका, आमचे नगरसेवक, आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत यांचा आम्हाला सगळ्यांना आमचा सपोर्ट असतो, त्यांचाही आम्हाला सपोर्ट असतो. कारण आमचे सगळे प्रोग्राम उत्तम आणि चांगले होतात. जय महाराज. नक्कीच मंडळाचे कार्याध्यक्ष अभिजित जाधव या ठिकाणी आहेत. दादा, 10 दिवस आहे, विविध उपक्रम या ठिकाणी सार्वजनिक मंडळातर्फे करण्यात येतात आणि आजच मोदक बनवण्याचा कार्यक्रम आहे आणि उत्तम असे मोदक या ठिकाणी प्रभागातील महिलांनी केलेला, एकंदरीत काय भावना आहेत? सर्वप्रथम तर रघुनाथ जीवननगर शिवसेना शाखा पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळाला 57 वर्ष पूर्ण होत आहेत.
57 वर्षाच्या 10 दिवसाच्या विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असतो. लहान मुलांच्या स्पर्धा असतील, महिलांसाठी काही खेळ असतील, महाआरती असेल किंवा रोज कोणाला आरतीचा मान देणं असेल, असे विविध उपक्रम मंडळाकडे राबवले जातात. आता आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीश जाधव आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे मुलं आणि सगळी माणसं एकत्र काम करतोय आणि ही स्पर्धा मंडळाच्या मार्फत आणि आमच्या नगरसेविका लाडक्या नगरसेवक मिनल संघी मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. एक शॉर्ट नोटीसवरती स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि एक कार्यक्रम छान प्रकारे आम्ही पार पाडलेला आहे. नक्कीच सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचा समारंभ या ठिकाणी होता आणि स्वतः रेश्मा निवदकर या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवून त्यांनी त्या स्पर्धेमध्ये ते विजयी झालेले आहेत. आपण पाहतोय की सुंदर असा उपक्रम आहे हा शिवसेना शाखा रघुनाथनगर जीवननगर यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला होता आणि आत्ताच या ठिकाणी रेश्मा निवदकर हा विजयी झालेले आहेत आणि त्यांचा मोदक बनवले आहेत. 101 मोदकांचा नैवेद्य या ठिकाणी बाप्पाच्या चरणी अर्पण होणार आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद सर्वांचं.